हे चला चेंडूची पूर्तता करा विनंती असेल आयोजक. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. एका षटकाची मॅच सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जयेश तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल मुकेश. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर पहा ज्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळेल या मॅचचा. संपूर्णपणे गोलंदाजीसाठी सचिन येतोय. एक षटकाची मॅच आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. 5 मिनिटांचा अवधी असेल एका षटकासाठी. जयेश ट्रॅकिंग एंडला, नॉन ट्रॅकिंग एंडला मुकेश, तर बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धावेने दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सर्कलमध्ये 2 धाबा घेणं कुठेतरी अवघड असतं, परंतु त्या 2 धाबा घेण्यात आलेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. सुरुवात 2 धावांनी होते. बॅटिंग करण्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली. येणारे 5 चेंडू काय या चेंडूंवरती होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा यशस्वी झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहे. जर धाव घेण्याचा तिसरीचा प्रयत्न झाला तर पॅकअप होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस 5 चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली जाते तोपर्यंत. 3 चेंडू 5 धावा झालेत. 3 चेंडूवरती किती धावा येतील? वाईट +1. यस, टॉस घ्यायचं विनंती असेल. फुलटॉस बॉल चुकी झाले. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धाव घेण्यासाठी प्रयत्न होतोय, परंतु ती धाव घेतली जाते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. जिथे डॉट बॉल आला असता तिथे मात्र 2 धावा आलेत. ही चुकी आहे, एक महत्वाची चुकी. विजेता टॉस कर्णधार. निर्णय कळवायचा आहे आपला. यावेळेस ऑन साईडला खेळाय. फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने. यावेळेस मात्र वाईड थ्रो. खराब फेकी म्हणावं लागेल. जिथे 1 धाव ही नव्हती तिथे मात्र 2 धावा अतिरिक्त येताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा कंप्लीट देखील झालेत. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर तिसरी धाव कंप्लीट झाले. 3 धावा आलेत. येस, 3 धावा आलेत. 3 धावा आले तर धावफलकावरती 3 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. 11च्या घरामध्ये. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जिथे मात्र पहा संपूर्णपणे चला स्पीडअप करा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा शोधला जातोय. चांगली दिशा पकडली जाते. संपूर्णपणे ही मॅच डॉट बॉल येताना पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती चेंडू. हे चला स्पीडअप करा. जास्त वेळ घ्यायचा नाही.
चला पंच निर्णय कळवा लवकरात लवकर या बॉलवरती काय आहे. येस निर्णय कळवा या बॉलवरती काय आहे पंच. डॉट बॉल आहे. एक धावा असेल. येस पंच वेळ घेऊ नका. निर्णय कळवा या चेंडूवरती काय आहे. पहिला बाउन्स आहे हा. डॉट बॉल आहे. येस वरेकरवाडे निर्णय कळवा. टॉस विजेता संघ बॅटिंग. धन्यवाद. यावेळी शेवटचा बॉल मुख्यच्या बॅटमध्ये येतोय षटकार. आता मात्र एक अजून बॉल आहे. हे चला स्पीडअप घ्या. शेवटचा चेंडू आता बाकी असेल. यावेळेस देखील बॅटला लागलाय. चांगला आवाज आलाय आणि खूप लांब आलाय. पूर्णपणे पाहिलं गेलं तर काव कॉर्नर रिजन मध्ये आणि पाहिलं डीप मिड विकेट मध्ये येताना पाहायला मिळतोय हा षटकार. धावसंख्येमध्ये बदल होईल. षटकारानंतर धावसंख्येमध्ये बदल होतोय. 25 धावा झाले. 26 धावांचं लक्ष असेल. 26 लगेच चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 26 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचे. महत्वाची मॅच. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी लगेच पाठवायची खेळपट्टीवरती. 26 धावांची आवश्यकता असेल. 25 धावा झालेत. 7-26. आता मात्र पहा पूर्णपणे या मॅच दरम्यान सलामीची जोडी कशा पद्धतीने पहिल्या बॉल पासून काउंटर अटॅक करेल. जो स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज असेल त्याला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. पहिल्याच बॉल पासून काउंटर अटॅक करणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल वरती पाहिलं गेलं तर अटॅक करणं गरजेचं आहे. कारण की पाहिलं गेलं तर एका षटकाची मॅच आणि एका षटकामध्ये पाहिलं गेलं तर संपूर्णपणे काय घडेल सुरुवात मात्र होताना पाहिला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं आणि येस पॉवर प्ले नसेल एका षटकाची मॅच असल्या कारणामुळे आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर एक षटक आणि 26 धावा बनवायच्या आहेत. 26 धावा 26 धावा बनवायच्या आहेत. पूर्णपणे पाहिलं गेलं तर या रन्स कशा पद्धतीने बनवण्याचं काम केलं जाईल. ओव्हर द विकेट पहिला क्रमांकाचा चेंडू. प्रमोद पहिला बॉल डॉट येत आहे. चांगली दिशा पकडली जाते. पकड निर्माण केली चांगल्या बॉलवरती. आता मात्र दुसरा चेंडू. चला प्रमोद जास्त वेळ घ्यायचा नाही. पहिला चेंडू निर्धाव आलाय.
पुढे ठेवण्याचा प्रयत्न होतो पूर्णपणे पाहिलं तर स्लॉटमध्ये चेंडू आणि स्लॉटमध्ये जिथे मात्र 2 ते 4 मीटरचं ग्राउंड आहे तिथे मात्र त्या मीटरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. ऑन साईडला खेळ आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल, एक सिंगल येते. भरतच्या बॅटमधून एक धाव येते. ज्या भरतने सकाळच्या सत्रामध्ये 16 बॉलमध्ये 48 धावा ठोकल्या होत्या. आता मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येते पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. चला तयार राहायचंय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय वरेकरवाडे संघाने तर वाघजाई देवी एनपे संघ लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं. जशी मास संपेल शेवटचा चेंडू या खेळपट्टीवरती पडेल. शेवटचा बॉल चांगला टप्पा शोधलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगला टप्पा, चांगली दिशा पकडली गेली आणि फायनल मध्ये आता फायनलची मॅच पाहायला मिळेल आणि तृतीय क्रमांकाचा विजेता संघ आपल्याला पाहायला गेलं तर आयोजक संघ लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आपल्याला पाहायला मिळते आणि चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करणारा शंभूराज स्पोर्ट्स शेळकेवाडी.